काही काही असे येडे नगिने येतात, बाहेरून येतात, फोटो काढायच्या नादात त्यांच्या फोटोला हार लागला जातो मित्रांनो. तर मित्रांनो अशी चाळे या कोकण काड्यावर आल्यावर करत नका जाऊ मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तर आपला लाडका फार्मर आबी फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आपण आज रविवारचा शुभ मुहूर्तामुळे तर आपण आज कुमशेत या गावामध्ये आलो आहोत. तर कुमशेत धारेराव हे मंदिर बघण्यासाठी आलो. तर मित्रांनो हा आपण माग बघू शकता, हा कुमशेत मधील कोकण कडा आहे. आणि हे कोकण कडा, तर मित्रांनो आता हे जे लावलेले पोल आहेत तो कोकण कडा आहे. तो कोकण कड्यापासून इकडली जी हद्द आहे ती अहिल्यानगर उर्फ म्हणजे अहमदनगर इथे संपली जाते आणि खाली ठाणे जिल्हा लागतो. कोकण कडा असं म्हणलं जातं का इथून अकोल्याची हद्द समाप्त होते आणि कोकण लागतं, म्हणून याला कोकण कडा असे म्हणतात. तर मित्रांनो तिकडे बघू शकता मित्रांनो पोलचं काम चालू आहे. आणि इथे जे तर धारेराव देवस्थानला जे भाविक भक्त येतात तर ते इथं मनमोहक दृश्य बघण्यासाठी आणि मनाचा आनंद लुटण्यासाठी इथं येतात. हे दृश्य मित्रांनो बघू शकता तुम्ही कसं दिसतंय वातावरण, एकदम मनाला भावल असं वातावरण आहे मित्रांनो. आणि बघू शकता हे ठाणा जिल्हा आहे मित्रांनो, त्याच्यात ऊन पडलेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि नगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो पाऊस पडून राहिला, बघू शकता तुम्ही. हा नगर जिल्हा आहे आपला मित्रांनो, याच्यामध्ये पावसात एकदम पडून राहिले, एकदम जोरात पाऊस चालू आहे. आणि तिकडे ठाणे जिल्ह्यात ऊन पडलंय मित्रांनो. तर मित्रांनो निसर्गरम्य या वातावरणाला अवश्य आनंद घ्या तुम्ही आल्यानंतर. कडा बघण्यासाठी आल्यावर कोणतेही वेडे वाकडे चाळे करू नका मित्रांनो. आत्ताच आम्ही इकडं फिरत असताना जे आपण जे पोल लावलेत त्या पोलच्या बाहेर तिकून जाऊ नका मित्रांनो. तुम्ही बघू शकता डोंगर एकदा इकून खाली पडल्यानंतर वर येण्याची शक्यता कमीच असते. डायरेक्ट माणूस जागेवर वर जाऊ शकतो मित्रांनो. तर तुम्ही ना मित्रांनो इथून ह्या हे पोल लावले त्याच्या पुढे जाऊ नका. हे पोल कशासाठी लावले मित्रांनो हे तुम्हाला माहित आहेतच, पण मित्रांनो काही काही असे येडे नगिने येतात, बाहेरून येतात. तर लोकल माणूस हा इथला या पोल ओलांडतच नाही. हे बाहेरून आलेले पर्यटक हे फोटो काढण्यासाठी येतात. तर मित्रांनो फोटो काढायच्या नादात त्यांच्या फोटोला हार लागला जातो मित्रांनो. तर मित्रांनो अशी चाळे या कोकण काड्यावर आल्यावर करत नका जाऊ मित्रांनो. तुम्ही हे जे आपण जे पोल लावायचं काम करू राहिले हे मित्र करू राहिले मित्रांनो, बघू शकता किती मेहनत घेऊ राहिले. तर मित्रांनो हे पाण्या पावसाचं हे मेहनत करू राहिले मित्रांनो. कशासाठी करू राहिले हे सगळं आपल्यासाठी करू राहिले. तिथं मी येत असताना बघितलं तर 2-3 मुलं आणि 2-3 सुंदर मुली या धबधबा वाहत होता. तिथं फोटो काढण्यासाठी हे पोलाच्या ओलांडून बाहेर गेले. तर मित्रांनो असं कृत्य करत नका जाऊ फोटो काढण्याच्या नादात मित्रांनो. तुम्ही कोकण काढायचा तुम्ही फोटोला हार घालून घेऊ शकता मित्रांनो, पण असे येडे चाळे करू नका तुम्ही मित्रांनो, असं माझं सांगणं आहे मित्रांनो. तर मित्रांनो अकोला तालुक्यातील अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आबी फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.